आजपासून रोज सकाळी एक लाडू आणि चहा. चला, सकाळची वेळ आहे. माझा इथं स्वयंपाक झाला आहे, पण स्मितची भाजी झालेली आहे, झाकून ठेवून. आणि आज उशिरा चहा पिते मी. स्मितचे पप्पा गेले ऑफिसला, तर लाडू खाते, चहा पिते. स्मितची तयारी झाली आणि टी व्ही आधी बंद करायचा. आणि शाळेत जायचं. स्मितला शाळेत जायचं आहे. आता मी चाललेली आहे स्मितला शाळेत घेऊन. हो बेटाचं पाणी वगैरे सगळं घेतलं. रुमाल बांधते अगोदर, थंडी वाजते तर. काय हो, टोपी घालायची. रुमाल. चला, तर मग स्मितला शाळेत सोडून येते आधी. आता मी करते आहे पुन्हा इथं मराठी टायपिंगची प्रॅक्टिस. तर चालू आहे थोडंसं, म्हणजे चांगली मला आता टायपिंग जमायला लागलेली आहे. फक्त स्पीडवर मला काम करावं लागेल, जरा स्पीड वाढवावं लागेल. आणि म्हणजे मी असं क्लास वगैरे नाही केलेला, तर माझ्या बहिणी ज्या आहे तर त्या टायपिंगचे क्लास केलेले आणि त्यांच्याकडे जे पेपर्स होते त्याच्यावर टायपिंग कसं करायचं वगैरे, ते शब्द वगैरे सगळं दिलेलं होतं. मी ते बघून बघूनच शिकले सगळं काही. मला फक्त आता सर्टिफिकेट घ्यायची गरज आहे. बाकी गरज मला काय असं म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे द्यायला कुठे जायचं नाही आहे. पण म्हणजे एक शिकलेल्याचं आपलं हे असतं ना आपल्याजवळ प्रमाणपत्र, तर तसं आहे. हे मराठी टायपिंग जरा जरा नाही, खूप अवघड असतं. जसं इंग्लिश आपलं असतं ते खूप सोपं असतं, आणि हे असं फॉन्ट वगैरे सिलेक्ट करून नसतं करायचं. तर हे बरेच अवघड, जे टायपिंग शिकलेले असतील त्यांना माहिती आहे. तर मराठी टायपिंग कसं करायचं असतं ते खूप जास्त वेळ खाणारं आणि अवघड असतं. इंग्लिशच्या तुलनेत इंग्लिश खूप सोपं असतं. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. स्पीड खूप महत्त्वाचा असतो जेव्हा आपण टायपिंगचं शिकतो. तर मला आता म्हणजे सगळं काही टायपिंग यायला लागलेलं आहे. फक्त स्पीड येण्याची गरज आहे. फक्त म्हणजे स्पीडसाठी प्रॅक्टिस करायची. तर तेच चालू आहे माझं. फक्त आता प्रमाणपत्र नाही माझ्याकडे, त्याची तर म्हणजे अशी काही आवश्यकता नाही आहे. पण चालू आहे एक म्हणजे विरंगुळा, किंवा मग आता घरी बसल्या बसल्या काहीतरी आपण केलं पाहिजे. दुसरं काही तर नाही करू शकत. मग अशा प्रकारे मी थोडंफार प्रयत्न करत आहे की मी काहीतरी घरामध्ये म्हणजे मला वाटणार नाही की माझं शिक्षण वाया गेलं, की मी एवढं शिकलेले आहे आणि मी फक्त एका मुलाची आई आणि धुणं भांडी करणारी बाई म्हणून घरामध्ये बसलेली आहे असं वाटतं. तिला शाळेतनं आणलं, जेवला वगैरे आणि झोपला. तुम्हाला थोडे डोळे सुजलेले दिसत असेल. तर स्मितने केलेला आहे पराक्रम. जवळून इथे दिसत असेल तर इथे मोबाईल स्मितने मारलेला. खेळत होता आणि चिडचिड करत होता स्मित खूप जास्त. आणि खेळता खेळता माझ्या शेजारी झोपलेला होता. असं आपटता आपटता इथे जोरात मोबाईल मारला त्याने. थोड्याहून डोळा माझा हुकला. पण ह्या नसा इथून इथपर्यंत, ह्या कानापर्यंतच्या खालपर्यंत ह्या नसा पूर्णपणे म्हणजे मुक्का मार खूप जास्त लागलेला आहे. ही जी जखम आहे, तर मला सकाळी चेहऱ्याला साबण लावता येत नाही. साबण लावले खूप जास्त आग होते आणि हात पण लावू देत नाहीत. चेहरा मला धुता येत नाही. फक्त दाबेली कुणाकडनं घेता हो? पंचोटी कारंजावर ते दोघं असतं का तिथं? बरं.
चावी विसरले. नेहमी होतं असं, खाली येते आणि पुन्हा चावी आणायला वरती जावं लागतं. सगळं घेऊन आले आठवणीने, पण चावी विसरलेच. ₹20 किलो कांदा, 100 रुपयाला 5 किलो. आता मी आले गंगेवर. बुधवारचा भाजी बाजार असतो नाशिकचा सगळ्यात मोठा. तर भरपूर अशा फ्रेश आणि सगळ्याच प्रकारच्या भाज्या भेटतात बुधवारच्या, जेव्हा मोठा भाजी बाजार भरतो त्यावेळेला. त्याच्यामुळे मग मी शक्यतो इथे गंगेवरच भाजीपाला घ्यायला येते. आठवड्याचं सगळंच घेऊन जाते. असं तर प्रत्येक चौकात आणि ठिकठिकाणी रोज भाजीपाला मिळतो, पण तो रेग्युलर भाजीपाला असतो आणि वेगळं असं भाज्या बऱ्याच प्रकारच्या असतात. तर मग त्या बुधवारच्या बाजारामध्येच मिळतात. तर आणि फ्रेश पण असतात आणि विशेष म्हणजे थोडासा भाव पण कमी मिळून जातो. व्हरायटीज खूप जास्त असतात. तर असं आहे, म्हणून मग सगळाच भाजीपाला आणता येतो. म्हणून मी बुधवारच्या बाजारात गंगेवर भाजीपाला आणायला जात असते. आता मी एकटीच आलेली आहे, आज स्मितचे पप्पा नाही आलेले. आणि इथे जो टेम्पो उभा दिसतोय तुम्हाला इथे नेहमी, प्रत्येक बुधवारी असतो. यांच्याकडे खूप छान गावठी कोथिंबीर आणि खूप मोठी जुडी असते. त्याच्यामुळे मी ते घेण्यासाठी इथे येते. ₹20 प्युअर गावठी. तर उशीर झाला भरपूर भाजीपाला घेऊन येता येता, आणि काय झालं की जेवणाची वेळ झालेली भरपूर. आणि मग स्मितच्या पप्पांना दाबेली येताना घेऊन आले. त्यांना दाबेली खायची होती, सोबत नाही आलेले, पण मग पार्सल घेऊन आलेले. आणि स्मित बघतो इथे आमच्या लग्नाची व्हिडिओ. तर आता हे सगळं पण आम्ही सेव्ह करून ठेवलेलं आहे आणि स्मितला खूप जास्त आनंद झाला. आणि स्मितचे सगळे आवडीचे व्हिडिओ काय असेल ते, जर त्याचे जे पिक्चर आहे त्याला जे आवडतात तर ते सगळं आम्ही सेव्ह करून ठेवलेलं आहे.